साईबाई सकाळ ये दिवस आहे 5वा. लई झोप येते तरी पण आज खूप चांगली झोप झाली आमची. खूप चांगली झोप झाली म्हणजे एवढी चांगली नाही पण झाली. आता भेटू दिवस 5व्या दिवसाचा प्रवास आपण सुरू करू. जय साईराम. आपल्या पालखीतले एकमेव बुवा चेतन बुवा म्हणजे साईमय सकाळ भाऊ. साईराम साईराम आपले भाऊ साईराम. मेरे को मेन बता क्योंकि पब्लिक बोल रही है सुबह के वक्त दिखता भी है. तर भावा हक्क आहे तुला. चालला आपला भाऊ यावर्षी मजबूत ओमरामांडला बसला. मागच्या वर्षी द्वारकामाई दर्शनला पण बसला. रामनवमी तेवढा चालला आणि आता पुन्हा दुसरी वारी भावाची कंप्लीट होणार आहे. मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन रे साई तुझ्या दर्शना मी पुन्हा येईन. अशा क्लायमेट सोबत मित्रांसोबत चालणं बाबांची पालखी. हा 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 काय सुख आहे. ओम साईराम. पण साईमय सकाळ. तर आता आम्ही आलोय गोटी गावात गोटी मार्केटमध्ये. जय साई. गोटी गाव साईराम मार्केट भरला आज. घ्या कांदे बटाटे घ्या. तर साईमय सकाळ वाजलेत किती आता 11:15 झालेत. बोलू की ना तर मस्त जरा आता आम्ही आराम करतोय नदी किनारी मस्त. साईराम. मावशी कपड्यात धुतात आहे. कपडे धुतात आहे आणि त्या आम्ही खूप गर्दी आहे. खूप गर्दी आहे कपडे धुवायला. भाई अपना कपडा लेके आना मग. काय बोलतो गर चल. ती इलेक्ट्रॉनिक पावडर भर त्याच्यात पाण्यात ऑरेंज वाला ताकद येईल जरा चालायला. साधा पक्क्या को दे दो. साधा ले भाई. साधा पाणी इकडे आहे सब थंड. साधा हो गया भाई. 3 तर आता आम्ही इलेक्ट्रॉनिक पावडर पितोय. जरा खूप म्हणजे खूप थकलोय. पाय जरा काय आमचे जरा सुन्न झाले. हे काय याच्यामध्ये हा ऑरेंज वाला फ्लेवर भर. 1 मिनिट हो. हिंदी है. साईराम साईराम साईराम. बोलो ओम साईराम. तर ओम साईराम माझी आयडी कशी मागितलेली. हा रस्त्याने चालत होतं ना त्या हवेने मागितलेली. तर फायनली काळे होणारच ना. फायनली आम्ही नाश्त्याच्या हॉलवरती पोहोचलो आणि नाश्ता करतो. आणि असं नाश्त्याला ह्या उपमा भाऊ. अरे बाबा बाबा आपल्या भाऊने उपमा बघा किती घेतलाय. हा पक्याचा हा माझा आणि कुणालचा अजयचा ह्याचा आणि आपल्या भावाचा बघा. जेवतोय का काय. जेवला काय बापरे फुल ब्रावो दिसतोय रे. भाई त्यांनी माणूस बघून दिलाय डायरेक्ट. साईमय दुपार. फायनली आम्ही आता आराम करतोय. आजींनी आम्हाला मस्त इथे सावलीमध्ये बसायला जागा दिली आहे. पाणी पण आणले आमच्यासाठी. साईमय दुपार. साईराम. आता जरा झोपतो. मी झोपणार ना. मी तर ब्लॉग एडिट करीन मग जेवीन. मग जेवल्यानंतर परत आमचा प्रवास चालू. बोला साईराम. बोला ओम साईराम. साईमय दुपार वाजलेत आता. संध्याकाळ झाली 5 वाजलेत. तर चाललोय आता आम्ही. आम्ही आता डोंगरावरती आलेलो इथे. आणि आमची पालखी बघा इथे थांबली आहे. बघा हॉल दिसतंय मस्त ना. काय सुंदर नजारा आहे. हा हा हो हो हो. आमचा डीजे पण वाजायला लागलाय. तो बघा आमचा हॉल तिकडे आहे. पालखी निघाली.
पालखी निघाली. चला चला पटपट चला. गाणं पण तेच वाजलं, पालखी निघाली. आणि आम्ही ते थांबलेलो. हा कोण झोपला खाली? हा बघा आमचा हॉल. इथून काय भारी दिसतंय रे. पालखी बघा आमची. सडन थोडी येते. जय साईनाथ. तर आमचा प्रवास सुरू झालाय पुन्हा. दिवस 5वा. ओम साईराम. ओम साईराम. तर साईमय संध्याकाळ. आता आम्ही आलोय. जागा बघून तुम्ही ओळखलं असेल. पदयात्री खास मामा भेलवाला. मामा भेलवाला तिथे आलोय आम्ही. मी काय बोलतोय, हे मामा भेलवाला असं नाव ठेवलंय, ते मामा कोण आहेत? मामा माझे वडील होते. तुमचे वडील होते का मामा? हो, वडिलांपासून मग मामा भेल सुरू कसं झाला? म्हणजे आता कमीत कमी खूप वर्ष झाले त्याला. तरी पण किती? तरी मी पण 7वीला असताना मी. हा हो, तेव्हा बाबा का असे 10-10, 15-15चे ग्रुप यायचे पहिले. तेव्हापासून हे सुरू झाले. हा, आता ही प्रत्येक पदयात्री तू हो, हो. भेल खाल्ल्याशिवायच पुढे जात. मग त्यांनीच भेलवाले मामा. भेलवाले. पहिलं कुठं तिथं काहीच नव्हतं. मग काही इथंच बाबाचं होतं भेल. बाबाची भेल प्रसिद्ध होती इथंच, बाकी काही नाही. साईराम. बाबा, हो. साईराम. कोणाला जेवण लागलं म्हणजे मामा ह्यांचे हजबंड. हो, माझे वडील. हा, तुमचे वडील, तुमची आई. हो. हा. मग छोटा ग्रुप यायचा 5-6. आणि आज किती फेमस आहे मामा भेलवाला. जय साईनाथ. जय साईनाथ. जय साईनाथ. शंभो. अरे मागे बघ कोण आहे, मागे बघ. हा हा, मामा भेलवाला. इतनी खुशी. पिंपळमोर गावच्या इथंच आहे. कधी गोटीवरनं तुम्ही आले तर नक्की या इथे, भेल खावा. खूप खूप छान आहे. खूप म्हणजे खूप. हो, जय साईनाथ. हा, साईराम. आता आमचा हॉल्ट आलाय आरतीचा. साईराम. हे आमचा भाऊ बघतोय बघतोय. चहा निकाल एक चहा वाला उधर. तू थोड़ा थोड़ा पीछे आ. मागचा दिसतच नाही, एवढा काळा आहे. आने के बाद राइट मार के लेफ्ट मार के सीधा मार के आड़वा के सीधा. अरे 5 मिनिट पे हॉल्ट है. और ये और पर गोली नहीं है उधर, आदमी खाली अपना. तर साईमय रात्र खूप चाललो आम्ही आज आणि हॉल्टवरती पोचलोय. आणि आज इथे जरा एवढी थंडी नाही, पण थोडं थंडीचं वातावरण आहे. तर आपला 5व्या दिवसाचा ब्लॉग इथे मी संपवतोय. तर उद्या 6वा 7वा कधी 5 दिवस गाले समजलंच नाही. कधी 5 दिवस संपलं समजलंच नाही ना भाऊ. काय नाही, 6वा दिवस आहे, 7वा दिवस आहे. अजून शिर्डीला पण आम्ही राहू, त्याचा पण आहे. मग डायरेक्ट भेटू आपण